हॅलो नमस्कार मैत्रिणी, बाही कटिंग करताना या कर्व स्केलचा वापर करून कशा पद्धतीने बाही कटिंग करायचं बघा। सर्वात आधी 4 फोल्डमध्ये ते कपडा घडी घालून घेतलेला आहे। बाहीची उंची किती त्या पद्धतीने घ्यायचं। बाहीला घडी सुद्धा 9.5 इंची घेतली आहे। उंची घेतल्यानंतर गॅप उंची आहे ती 3 इंच वरती खाली करून घ्यायचं आणि गॅप उंचीपासून 2 इंच आतमध्ये घ्यायचं। आता इथे बंद बाजूकडून 1 इंच घेतलेला आहे मी मार्क करून, आणि ही कर्व स्केल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। जो कमी साईज आहे स्केलचा तो फिटिंगच्या साईडला ठेवून घ्यायचा। ठेवल्यानंतर असं ड्रॉ केल्यानंतर आता दुसऱ्यांदा काय करायचं बघा, जी फिटिंगच्या साईडला जागा आहे ते 1 इंच ओढून थोडीशी ही स्केल ठेवून घ्यायची अशा पद्धतीने। त्यामुळे फिश कट आपल्याला आपला जो समोरच्या बाजूला आपण कर्व घालतो तो या पद्धतीचा येतो। तर योग्य पद्धत ही अशा पद्धतीने तुम्ही या कर्व स्केलचा वापर करून बाहीची कटिंग करू शकता। आता इथं दंडगेर किती आहे त्या पद्धतीने घ्यायचं, एक लाईन ड्रॉ करून घ्यायचं आणि फिटिंगसाठी तुम्ही किती मेजरमेंट घेतलंय या पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं। आता हा भाग कट करून घ्यायचा। एक हा झाला पाठीमागचा भाग, समोरच्या भागासाठी ओपन करून ठेवायचा आणि त्यानंतर मग तो भाग कट करून घ्यायचा। समोरच्या भागाला एक टिक करून ठेवायची जेणेकरून जोडते वेळी आपल्याला इझी होतं। समोरचा भाग सुद्धा या पद्धतीने कट करून घ्यायचा। तर ही बाही कर्व स्केलचा वापर करून तयार केलेली आहे। तुम्हाला सुद्धा ही स्केल घ्यायची असेल तर प्रोडक्ट टॅग करते घेऊ शकता।